हॅलो स्टुडंट्स, आपण डिफायनाइट इंटिग्रल बघत होतो आणि लास्ट आपण काय बघितलेलं होतं की लिमिट सम हा पॉईंट बघितलेला होता. त्याच्यावरती आपण एक्झाम्पल पण बघितलेले होते की लिमिट सम मेथडनं आपण इंटिग्रेशन कसं फाइंड करतोय डिफायनाइटवाला. तर आपल्याला नेक्स्ट त्याचा पार्ट बघायचा आहे की रेग्युलर ॲक्च्युअल इंटिग्रलच्या मेथडनं आपल्याला याच्या ठिकाणी इंटिग्रेशन करायचं आहे. ते आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे की डिफायनाइट इंटिग्रल करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय लागेल, पहिल्यांदा फंडामेंटल थेरम ऑफ कॅल्क्युलस हा जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर थेरम कसं आहे बघा की फंडामेंटल थेरम आपल्याला काय सांगतोय की इफ इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स ॲट ए टू बी असं जर असेल तर ह्याचं काय येईल आपल्याकडं, ह्याचा आन्सर काय येत आहे. समजा आपल्याला रेग्युलरली एफ एक्स बी एक्स ह्याचा आन्सर काय येतं आपल्याकडं फाय एफ एक्स असं समथिंग येतोय काहीतरी, असं कन्सिडर केलं आपण. इंटिग्रेशन ऑफ फाय एक्स एफ एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन फाय ऑफ एक्स प्लस सी येत आहे असं असेल तर याचं डिफायनाइट इंटिग्रल जर केलं आपण तर ते आन्सर काय येतं आपल्याकडं फाय ऑफ एक्स मायनस बी फाय ऑफ एक्स मायनस ए, हे त्याचं आन्सर येत आहे. ओके, हा झाला फंडामेंटल थेरम ऑफ कॅल्क्युलस आहे. म्हणजे आपल्याला डिफायनाइट इंटिग्रल करायचं झालं तर त्याचं जे काही इंटिग्रेशन असेल त्याच्यामध्ये आपण काय करणार, लिमिट सबस्टिट्यूट करणार आहे. ठीक आहे, तर हे कसं आहे बघा, एक समथिंग आपण थोडंसं बघूया याच्यामध्ये. तर काय होईल की इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स हे आपल्याला करतोय आपण, त्याच्यावरती आपण लिमिट ए टू बी आपण अप्लाय करायचं आहे. तर एफ एक्सचं आन्सर किती आहे आपल्याकडं, फाय ऑफ एक्स प्लस सी असं आहे. ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, लिमिट अप्लाय करायचे आहेत ए टू बी. लिमिट काय करायचं आपल्याला, ए टू बी अप्लाय करायचं आहे. मग हे लिमिट अप्लाय करताना काय करायला लागतं आपल्याला, तर अप्पर लिमिट पहिल्यांदा, म्हणजे हा झाला अप्पर लिमिटचा पार्ट आणि हा आहे आपल्याकडे लोअर लिमिट. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट, अप्पर लिमिट लोअर लिमिट. पहिल्यांदा आपण अप्पर लिमिट अप्लाय करतोय, फाय ऑफ बी प्लस सी, एक्स फक्त बीनं रिप्लेस होईल, सी कॉन्स्टंट आहे तसंच. आणि त्याच्यानंतर लोअर लिमिट अप्लाय करताना काय केलं जातं, मायनस केलं जातं, मायनस ऑफ लोअर लिमिट, हे असं अप्लाय केलं जाईल. जर आपण याच्यावरती निगेटिव्ह अप्लाय केला तर आपल्याला काय मिळालं, फाय ऑफ बी प्लस सी मायनस फाय ऑफ ए मायनस ऑफ सी. प्लस सी आणि मायनस सी काय होईल, एकमेकाला कॅन्सल होत आहे. काय शिल्लक राहते आपल्याकडं, फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए हे शिल्लक राहते. ठीक आहे, हे त्याचा होईल आन्सर येईल. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतोय, ज्या वेळेला इंटिग्रेशन रेग्युलरली करतोय त्याच्यामध्ये इथं कॉन्स्टंट आपल्याला मिळत नाही. जसं आपण इंटिग्रेशनमध्ये बघितलेलं आहे की कॉन्स्टंट प्रेझेंट असतं, तसा डिफायनाइट इंटिग्रलमध्ये आपल्याला कॉन्स्टंट कुठेही मिळणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज ऑफ फंक्शन. तर पहिली प्रॉपर्टी आहे बघा की ए टू ए असेल एफ एक्स डी एक्स, तर याचा आन्सर आपल्याला काय मिळते, डायरेक्टली 0 मिळते. जर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट जर सेम असेल तर आपल्याला आन्सर किती मिळेल, आपल्याला 0. बिकॉज ऑफ त्याच्यामध्ये एरियाज काय नसेल. एक जॉमेट्रिकली बघायचं झालं तर एखादा फंक्शन आहे आपल्याला एफ एक्स, त्याच्यामध्ये हा डिफ्लेक्शन काहीच नाही, तो पुढं पण गेला नाही आणि पाठीमागं पण आला नाही, आहे त्या ठिकाणी आहे. अप्पर लिमिट पण तेच आहे आणि लोअर लिमिट पण तेच आहे, म्हणजे एक सिम्पल एक वन लाईन असेल, त्याच्यामध्ये पुढं पण नाही आणि मागं पण नाही, दॅट्स वाय 0 येतं. हे म्हणजे ग्राफिकली बघितलं तर. आणि जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं, ह्याचा आन्सर आपण काय म्हटलं की फाय ऑफ एक्स येतं असं म्हटलं, तर आपल्याला काय करता येईल या ठिकाणी, ए टू ए एफ एक्स डी एक्स दिस इक्वल टू फाय एक्स, आणि याच्यावरती काय करतोय आपण, ए टू ए म्हणजे काय येतं, फाय ऑफ ए मायनस फाय ऑफ ए, हे किती येते आपल्याकडं, 0 आलं. ओके, अशा वेळेनं आपल्याला आन्सर मिळेल. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा की इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स ए टू बी हे आहे आपल्याकडं
आणि ह्याचं काय होत आहे आपल्याला शो करायचं आहे की मायनस ऑफ इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स फॉर द लिमिट बी टू ए. लिमिट जर इंटरचेंज झाले तर काय होत आहे, इथं बघा लिमिट ए टू बी होतं, फंक्शन दोन्हीकडे सेम आहे. लिमिट इंटरचेंज झाले तर त्याच्यामध्ये होत आहे की साईनचं चेंजेस होतात, प्लसचं मायनस होत आहे आणि मायनस असेल तर प्लस लिहू शकतोय. साईन काय होतात, चेंजेस होतात. जर लिमिट इंटरचेंज केले तर कसं येते बघा, जर आपण इथं कन्सिडर केलं की लेट इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू फाय ऑफ एक्स असं येतं, कन्सिडर केलं, प्लस सी आहे आपल्याकडं, नॉर्मली इंटिग्रेशन म्हणतोय. तर आपण याच्यावरती जर डिफायनेट अप्लाय केलं तर ए टू बी एफ एक्स डी एक्स दिस इक्वल टू, डिफायनेटसाठी काय करतो आपण, कॉन्स्टंट घेत नाही, म्हणजे फाय ऑफ एक्स काय आलं आपल्याकडं, ए टू बी आलं. ठीक आहे, तर इथं आपण लिमिट अप्लाय करायचं झालं तर आपण कसं करतोय, फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए लिहितोय, बरोबर आहे ना. फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए लिहिलं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता याच्यामध्ये जर आपण मायनस कॉमन काढला आणि याला इंटरचेंज केलं, जर याला इंटरचेंज केलं तर काय झालं, मायनस ऑफ फाय ऑफ ए मायनस फाय ऑफ बी झाले. ही वाली टर्म इकडे घेतली आणि ही वाली टर्म इकडे घेतली, इंटरचेंज केले आपण, राईट. असं केलं तर हे बघा, जर डेफिनेशनमध्ये बघितलं तर आपण काय करतोय, हे आपल्याकडे कशाचा आन्सर आहे, फाय ऑफ ए. फाय म्हणजे काय झालं आपल्याकडे, इंटिग्रेशन येत आहे, एखाद्या फंक्शनचं इंटिग्रेशन आहे आपल्याकडं. आणि इथं जर बघितलं तर फर्स्ट म्हणजे काय झालं आपल्याकडं, फर्स्ट असते फाय ऑफ बी म्हणजे काय झालं अप्पर लिमिट, आणि हा काय झाला आपल्याकडे लोअर लिमिट, म्हणजे हे काय झालं अप्पर आणि हा लोअर झाला, म्हणजे काय होईल, बी टू ए एफ एक्स डी एक्स. हे अशा वेमध्ये मिळू शकते आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी बघा, थर्ड नंबरची, जर आपल्याकडे ए टू बी एफ एक्स डी एक्स असं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, रिप्लेसमेंट ए टू बी एफ ऑफ टी डी टी. म्हणजे जर आपल्याला वाटलं की व्हेरिएबल चेंज करायचं, व्हेरिएबलची रिप्लेसमेंट गरजेची आहे, या ठिकाणी रिप्लेसमेंट म्हणतोय फक्त आपण, रिप्लेसमेंट गरजेचे आहे तर इथं करू शकतोय. तर याच्यासाठी काय करता येईल आपल्याला, इकडे बघा एल एच एस घेतला आपण कन्सिडर केलं की एफ एक्स एक फंक्शन आहे, लेट एफ एक्स क्या एफ ऑफ टी फंक्शन आहे, तर त्याचा आन्सर काय येत आहे, फाय ऑफ एक्स येत आहे प्लस सी येत आहे, असं कन्सिडर केलं. मग तिथं व्हेरिएबल एक्स असेल किंवा टी असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा एल एच एस जर आपण घेतला या ठिकाणी तर इंटिग्रेशन ए टू बी एफ एक्स डी एक्स दिस इक्वल टू, ह्याचं जर आपण इंटिग्रेशन केलं तर आपल्याला काय मिळत आहे, फाय ऑफ एक्स ॲट काय मिळालं, ए टू बी मिळालं, म्हणजे आपल्याला इथं काय मिळते बघा, फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए मिळालं, हे फर्स्ट आलं. आणि आर एच एसमध्ये बघा, आर एच एससाठी बघा इथं ए टू बी आहे आपल्याकडं, आणि एफ ऑफ टी साठी जर आपण अप्लाय केलं तर फॉर द एफ ऑफ टी हिअर वी गेट फाय ऑफ टी फॉर ए टू बी, सेम आहे कारण इंटिग्रेशन एफ एक्स किती येते, फाय ऑफ एक्स येते प्लस येते. डिफायनेटमध्ये आपण कॉन्स्टंट घेत नाही, म्हणजे फाय ऑफ टीचं इंटिग्रेशन फंक्शन तेच आहे, फक्त व्हेरिएबल चेंज आहे, फाय ऑफ टी आलं एफ एक्सचं. आणि आपण लिमिट आपण पुट करतोय बी टू ए टू बी आहे, तर आपण लिमिट टाकले तर एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए झालं. हे झालं आपल्याकडं सेकंड झालं. आता फर्स्ट आणि सेकंड जर कम्पेअर केले आपण, बघा कम्पॅरिझन करा, फर्स्ट आणि सेकंड बोथ आर सेम आहे, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड दोन्ही सेम आहेत, दॅट्स वाय आपण काय म्हणू शकतोय, एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. प्रॉपर्टी सॅटिस्फाईड होते तर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, देअरफॉर प्रॉपर्टी शुड बी सॅटिस्फाईड हिअर. इथं या ठिकाणी काय होते, प्रॉपर्टी सॅटिस्फाईड होते.
त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे बघा 4th नंबरवाली, इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्स ॲट ए टू बी इज इक्वल टू integration fx dx from a to c and for the integration fx dx for the c to b. When is it possible? When a is less than c is less than b, that means c lies between a and b. जो आपल्याकडे इंटरवल दिलेला आहे फर्स्ट ए अँड बी, त्याच्यामध्ये सी कुठंतरी असायला पाहिजेत, एनी नंबर बिहाइंड दॅट और बिटवीन दॅट, यांच्यामध्ये कुठंतरी नंबर असेल तो, तर आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, ही प्रॉपर्टी यूज करू शकतोय. इकडे बघा याचं प्रूफ काय म्हणता येईल आपल्याला, की जर आपल्याकडे इंटिग्रेशन लेट आपण काय म्हणतोय की ए टू बी एफ एक्स डी एक्स, सॉरी इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ एक्स प्लस सी असेल, तर याचा जर आपण आर एच एस पार्ट घेतला, आर एच एस मध्ये गेलो आपण, तर आर एच एस मध्ये बघा काय दिसते आपल्याला, दिस इक्वल टू ए टू सी एफ एक्स डी एक्स प्लस सी टू बी एफ एक्स डी एक्स असा आहे. मग आपण ह्याचा काय ह्याच्यासाठी काय केले, एफ एक्सचा आन्सर किती आपल्याकडं फाय ऑफ एक्स प्लस सी आहे, ॲज अ ए टू सी म्हणतोय आपण, प्लस इथे किती येते फाय ऑफ एक्स प्लस सी सी टू बी आहे. ह्याच्यावरती जर आपण लिमिट अप्लाय करायचे म्हटले तर आपल्याला काय मिळतं, फाय ऑफ अपर लिमिट प्लस मायनस लोअर लिमिट, लोअर लिमिट किती आपल्याकडं फाय ऑफ ए प्लस सी झाला, ह्याच्यासाठी सेकंड ब्रॅकेटसाठी बघा, प्लस फाय ऑफ बी प्लस सी मायनस, हे पण मायनस होईल, आणि या ठिकाणी काय होतं, आपण जर सी अप्लाय केलं तर आपल्याला काय येतं फाय ऑफ सी प्लस सी आले. आता या ठिकाणी टर्म बघा, ही वाली टर्म आणि ही वाली टर्म काय आपल्याकडं, ही प्लस आहे आणि ही मायनस आहे, या ठिकाणी मायनस असायला पाहिजे होतं, एक टर्म प्लस आहे आणि एक टर्म काय मायनस आहे, बोथ आर सेम आहेत आणि एक प्लस मायनस आहे, दॅट्स वाय हे कॅन्सलेशन केलं तर आपल्याला काय मिळतं आहे, इथे बघा फाय ऑफ बी शिल्लक राहिला प्लस सी, आणि इथं काय राहिलं आपल्याकडं मायनस ऑफ फाय ऑफ ए प्लस सी झालंय, बरोबर. हे असं झालं म्हणजे काय झालं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आहे, म्हणजे ही डेफिनेशन कशाची आहे बघा, इथं अप्पर लिमिट बी आहे आणि लोअर लिमिट आपल्याकडे ए आलेला आहे, म्हणजे इथं काय सॅटिस्फाईड होतं, दिस इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी फॉर एफ एक्स डी एक्स, आणि हा आपल्याकडे काय आहे आर एच एस आहे. ओके, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला बघा की ए बी हा इंटरवल दिलेला असेल आपल्याला, ए बी हा नंबर असेल आपल्याला, अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट, अँड हिअर इफ वी नीडेड टू सेपरेट इट, जर इथं आपल्याला नीड वाटली की ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, एक छोटासा तिथं इंटरवलमध्ये घ्यायला पाहिजे, तर चेंजेस आपण असे करू शकतोय. तो येणारा नंबर आपण सी घेणार आहे, तो कशामध्ये असायला पाहिजे, ए आणि बी ह्यांच्या बिटवीन कुठंतरी मध्ये असायला पाहिजे, तर आपण ते घेऊ शकतोय. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रॉपर्टी 5th नंबरवाली, प्रॉपर्टी नंबर 5, इफ इंटिग्रेशन ए टू बी फॉर एफ एक्स डी एक्स दिस इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स, हे आपण असं लिहू शकतोय. एफ ऑफ ए टू बी एफ एक्स डी एक्स असं जर असेल, आपण त्याच्यासाठी काय लिहू शकतोय, ए टू बी एफ एक्स ए प्लस काय लिहिता येईल आपल्याला, ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स असं लिहिता येईल. तर आपण लेट इंटिग्रेशनचं बघा, ए टू बी एफ एक्स डी एक्स ह्याचं इंटिग्रेशन आपण काय म्हटलं, एफ एक्स इंटिग्रेशन फाय ऑफ एक्स प्लस सी येत आहे असं कन्सिडर केलं, तर याच्यासाठी बघा जर आपण या ठिकाणी आर एच एस घेतला, आर एच एस इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स असं आहे, राईट. हे आहे, ह्याच्यामध्ये काय केलं आपण, हे डायरेक्टली आपल्याला प्रूव्ह होत नाही, दॅट्स वाय आपण काय करूया,
पुट ए प्लस बी मायनस एक्स इज इक्वल टू टी कन्सिडर केलं. मग ह्या मेथडमध्ये आपण काय करतोय, ह्याचं डेरिव्हेटिव्ह येईल, एचं डेरिव्हेटिव्ह 0, बीचं डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आलं आपल्याकडं मायनस डी एक्स झालं आणि टीचं डी टी आलं. म्हणजे काय मिळालं, दॅट इज काय मिळालं, डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी मिळालं. आणि आपण रिप्लेसमेंट करू शकतोय. आणि ॲज इथं बघा मेन गोष्ट काय आहे, ज्या वेळेला ह्या ठिकाणी अशी जी सबस्टिट्यूशन करतोय आपण, हे काय केलं आपण, सबस्टिट्यूशन ज्या वेळेला करणार आहे त्यावेळेला काय करावं लागतं, लिमिट चेंज करावे लागतात. काय असते, लिमिट चेंज करतोय आपण इथं. ज्या वेळेला अशी आपण सबस्टिट्यूशन करतोय, लिमिट चेंज होणार आहे. आता इथं बघा लिमिट चेंज आपल्याला मेन येईल. आज एक्सची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, लिमिट चेंजेस इथं बघा काय करतोय आपण, आज एक्स इज इक्वल टू ए आहे आपल्याकडं. त्यावेळेला काय येते बघा, एक्स इज इक्वल टू ए ही व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला टीची व्हॅल्यू किती मिळणार आहे, ह्याच्यामध्ये पुट करा बघा, ए प्लस बी मायनस ए इज इक्वल टू टी झालं. तर एला ए कट झालं तर काय राहते आपल्याकडं, याला हे कट झालं प्लस आणि मायनस असल्यामुळं, तर आपल्याला फक्त बी शिल्लक राहतोय, जे टी इज इक्वल टू बी मिळाले. राईट. आणि जर आपल्याकडे बघा देन काय मिळालं आपल्याला, हे मिळालं, टी इज इक्वल टू बी मिळालं. आणि जर आपल्याकडं एक्स इज इक्वल टू बी असेल देन आपल्याला काय मिळेल, एक्सची व्हॅल्यू बी मिळाली आपल्याला. इथं बघा तर ए प्लस बी आणि एक्स इज इक्वल टू बी सबस्टिट्यूट केला तर आपल्याला टीची व्हॅल्यू काय मिळणार आहे, बी बी कॅन्सल होत आहे आणि ए शिल्लक राहील. देन टी इज इक्वल टू किती मिळतंय आपल्याकडं, ए मिळतंय. राईट. देअरफॉर ह्याच्यासाठी बघा रिप्लेसमेंट काय बनते आपल्याकडं, इंटिग्रेशन आर एच एस काय मिळेल आपल्याला इथं, आर एच एस इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता लिमिट चेंज झालेले आहेत बघा, हे एफ ऑफ ह्याच्यासाठी आपण काय लिहिलं, टी लिहिलं. ह्या ठिकाणी डी एक्स साठी काय येते आपल्याकडं, मायनस ऑफ डी टी मिळतात बरोबर. आणि ज्या वेळेला एक्स इज इक्वल टू ए आहे म्हणजे ए लिमिट येते त्या ठिकाणी काय येते आपल्याकडं, बी लिमिट येत आहे. आणि ज्या वेळेला बी लिमिट असत आहे त्या ठिकाणी ए लिमिट येते. लिमिट चेंजेस झाले बघा, ए होता एच्या ठिकाणी काय मिळाला, बी मिळाला बरोबर. आणि ज्या ठिकाणी बी होता तर बी साठी काय मिळतं आपल्याला, ए मिळतंय. हे लिमिट इंटरचेंज झालं. तर या ठिकाणी बघा काय होईल नेक्स्ट, जर आपण ते मायनस याच्या आउट ऑफ द इंटिग्रेशन घेतले तर आपल्याला बी टू ए एफ ऑफ टी डी टी असं मिळतंय. राईट. आणि आपल्याकडे आपण सेकंड प्रॉपर्टी बघितलेली बघा, जर मायनस असेल तर आपण काय करू शकतोय, लिमिट इंटरचेंज करू शकतोय. लिमिट इंटरचेंज करायचं झालं तर आपण काय करतोय, मायनस साईन आउट ऑफ द इंटिग्रेशन घेतोय, किंवा आपण मायनस असेल तर मायनस याच्यावरती अप्लाय करून काय करतोय आपण, लिमिट इंटरचेंज करतोय. ती प्रॉपर्टी जर इथं अप्लाय केली तर आपल्याला या ठिकाणी काय होतंय, ह्याचं लिमिट इंटरचेंज होतात, बीचं ए होतं आणि एचं बी होत आहे. म्हणजे काय होतं, ए टू बी एफ ऑफ टी डी टी मिळाले. कुठली प्रॉपर्टी वापरली आपण, बाय सेकंड प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय होते आपल्याकडे, लिमिट इंटरचेंज करायची. अल्सो आता आपल्याला टी मिळालेला आहे, तर टी आपल्याकडे ओरिजिनल आन्सर नव्हता. आपल्याकडे व्हेरिएबल चेंज पण मेथड बघितलेला, आपण थर्ड बघितलेला आहे. थर्ड प्रॉपर्टी काय होते, आपण व्हेरिएबल इंटरचेंज करू शकतोय. एफ ऑफ टी असेल तर सेम लिमिट सेम फंक्शन, फक्त आपण व्हेरिएबल रिप्लेस म्हटलं. आपण रिप्लेस, सबस्टिट्यूशन वेगळं आणि रिप्लेसमेंट वेगळं. याच्या ठिकाणी डायरेक्टली एक्स डी एक्स केला. या ठिकाणी काय केलं आपण, सबस्टिट्यूशन केलं, ए प्लस बी प्लस एक्स मायनस एक्स, ह्याच्यासाठी आपण सबस्टिट्यूशन टी केली. आणि ह्या ठिकाणी काय केली, टीच्या ठिकाणी डायरेक्टली फक्त रिप्लेसमेंट घेतलेली आहे. रिप्लेसमेंट आणि सबस्टिट्यूशन ह्या दोन डिफरंट गोष्टी आहेत. ठीक आहे, डिफरंट थिंग आहेत. तर हा आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे आर एच एस मिळतोय. ओके, अंडरस्टँड प्रॉपर्टी काय आहे, की आपण अशी वापरू शकतोय.
नेक्स्ट प्रॉपर्टी बघा काय आहे, 0 to a इंटिग्रेशन 0 to a फॉर एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0 to a एफ ऑफ ए मायनस एक्स डी एक्स. ही प्रॉपर्टी आहे. सेम पाठीमागच्या ज्या प्रॉपर्टीजवरती आहे त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. त्याच्यामध्ये फक्त काय होतं, अप्पर आणि लोअर लिमिट होतं. इथं आपल्याकडे लोअर लिमिट काय आपल्याकडे 0 आहे. दॅट्स वाय हे दोन्ही सेमच आहे. तीच प्रॉपर्टी यूज केलेली आपण तिथे फक्त थोडंसं याच्यामध्ये चेंज केलं आहे. याला आपण काय म्हणतोय, किंग्स प्रॉपर्टी. ही कुठली प्रॉपर्टी आहे, किंग्स प्रॉपर्टी. ह्या प्रॉपर्टीचा यूज करून मोस्ट ऑफ आपण एक्झाम्पल याच्यामधले सोडवू शकतोय. डिफायनाइट मधले मोस्ट ऑफ एक्झाम्पल किंग्स म्हणजे अशा फॉर्मॅटमध्ये असेल तर आपण किंग्स प्रॉपर्टीने यूज करू शकतोय. ह्या फॉर्मॅटमधले बरेचसे एक्झाम्पल ह्यामध्ये मिळणार आहेत आपल्याला. या प्रॉपर्टीचा यूज करून आपण मोस्ट ऑफ आन्सर आपण सॉल्व करू शकतोय. ठीक आहे, हॅश किंग प्रॉपर्टी. तर ह्याच्यासाठी काय बघा, रेग्युलर मेथड आपण आर एच एस घेतला. इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे काय येत आहे. आर एच एस जर कन्सिडर केला आपण या ठिकाणी 0 to a एफ ऑफ ए मायनस एक्स डी एक्स, तर याच्यासाठी आपण या ठिकाणी काय केलं, सबस्टिट्यूशन घेतली की पुट काय केलं आपण इथं ए मायनस एक्स इज इक्वल टू टी सबस्टिट्यूशन घेतली. तर याचं डेरिव्हेटिव्ह आपण करायचं म्हटलं तर काय झालं, मायनस डी एक्स इज इक्वल टू डी टी मिळालं. दॅट मीन्स काय झालं, डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी मिळालं, राईट. देअरफॉर याची रिप्लेसमेंटसाठी ॲज काय मिळते, एक्स इज इक्वल टू जेव्हा 0 असते तेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 येते, तेव्हा टीची व्हॅल्यू किती येते आपल्याकडं, ए मिळेल. बघा इथे 0 ठेवला तर ए मिळते. आणि ज्या वेळेला आपल्याला एक्स इज इक्वल टू ए आहे तर ह्या ठिकाणी ए ठेवलं तर ए मायनस ए किती येते आपल्याकडं, 0 मिळते. देअरफॉर हे इंटिग्रेशन काय बनेल आपल्याकडं, देअरफॉर आर एच एस इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट बघा चेंज झालंय. 0 to a होता तिथं काय झालं, ए टू 0 झाला, ए टू 0. इथं एफ ऑफ ए मायनस एक्स आहे तिथं काय होईल, एफ ऑफ टी होईल. आणि ज्या ठिकाणी डी एक्स आहे त्या ठिकाणी मायनस डी टी येणार आहे, मायनस ऑफ डी टी. मायनस इथं अप्लाय झाला तर मायनस आउट ऑफ द इंटिग्रेशन घेतलं आपण तर ए टू 0 एफ ऑफ टी डी टी. काय करूया आपण नंतर, रिप्लेसमेंट घेऊया. काय करायचं, लिमिट इंटरचेंज करायचे. बिकॉज ऑफ मायनस अप्लाय केले तर आपल्याला काय मिळेल, 0 to a एफ ऑफ टी डी टी मिळेल. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आपण, व्हेरिएबल इंटरचेंज घेऊया. तर इथं 0 to a एफ ऑफ एक्स डी एक्स हे असं मिळेल. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज यूज केल्या बघा. ह्या ठिकाणी जी प्रॉपर्टी यूज केली ती प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला की सेकंड प्रॉपर्टी आहे, काय करा, लिमिट इंटरचेंजसाठी आहे. आणि ही काय आपल्याकडे व्हेरिएबल रिप्लेसमेंटसाठी प्रॉपर्टी आहे. ओके, थँक्यू.